काय ग, काय होतंय? त्रास होतोय का उठताना? हो रे, मला अचानक उठल्यावर खूप वीकनेस जाणवतोय. मग पडूनच राहा, ओके? आणि तसंच काही वाटलं तर मला लगेच कॉल कर. ओके. बरं ऐक ना विक्रांत, मानसीला पाठवतोस जरा. तिचं वागणं माझ्या डोक्यातनच जात नाहीये. एवढ्या चांगल्या मुलाला नाही कशी म्हणू शकते ती? मनू, काय ग ताई, बोलवलंस मला? हो, तू जे काही केलंयस ते विचार करून केलंयस ना? कशाचा? संतोष बद्दल बोलते मी, संत्या. अगं ताई, तू अजूनही तोच विचार का करतेयस? झालं ना सगळं काल बोलून आपलं. मी मोठी बहीण आहे तुझी, मला काळजी वाटते म्हणून विचारते मी तुला. हे बघ, नको काळजी करूस तू. चलतेस ब्रेकफास्टला खाली? नाही, ऍक्च्युली ना मला खूप वीकनेस जाणवते ग सकाळी सकाळी. एक काम करते, प्लीज ब्रेकफास्ट तिकडे घेऊन येतेस? चालेल, थँक्स. तू फ्रेश होऊन घे, मी आणते. बहिणी अगं बिझी डॉक्टर आहे तो, त्याला अपॉइंटमेंट असतात सकाळपासून. अरे पण जरा व्यवस्थितपणे ब्रेकफास्ट करून जायला नको का? अगं बाई, मोनिका नाही आली? काकी, तिला जरा वीकनेस वाटतोय. मी तिला वरच ब्रेकफास्ट घेऊन जाऊ? अगं बाई, नाही म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, तसं वाटत नाहीये मला. नाही नाही, मी बघूनच येते. काकी, त्याची गरज नाहीये, मी ब्रेकफास्ट घेऊन जाते. वाटलं तर तुम्हाला सांगेन. खरं सांगू का, मी विचारच करत होते. मोनिकाला खालच्या रूम मध्ये शिफ्ट केलं तर बरंच होईल ना? नाही म्हणजे तिच्या या अशा अवस्थेत सारखे जिने चढणं उतरणं तिलाच त्रास होईल ना? ती खाली आली ना तर सगळ्यांना सोयीचंच आहे. त्याच गुड आयडिया काकी. कुठल्या खोलीत शिफ्ट करूया तिला? बघूया, विचार करूया. मी ह्याला विचारते. बहिणी अगं विचार काय करायचा आहे, आम्ही शिफ्ट होतो वरती, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. काय ग? अरे पण मुलांना चालेल का? मुलांचं काही नाही ग, त्यांचं फार मनावर घ्यायचं नाही. त्यांना फक्त सांगायचं की वरती शिफ्ट व्हायचं बस. आणि गीता, तुला चालेल का ग? नाही, तशी हरकत काहीच नाहीये, फक्त आपलं सामान चौघांचं. ते बघू ना आपण. बहिणी तू फक्त सांग आम्हाला, आम्ही लगेच शिफ्ट होतो, काही प्रॉब्लेम नाही. बर, हे घे. मोनिकाला म्हणावं नाश्ता कर आणि आराम कर. आणखीन काही खावंसं वाटलं तर मला सांग, मी देईन कर. सांगते काकी. हे घे तुझा चहा आणि ब्रेकफास्ट. थँक्यू सो मच. आईने केलेला चहा हेवन. मलाही खूप आवडतो. अगं तुला माहितीये काकी काय म्हणत होत्या? काय? मोनिकाला आता सारखं जिन्यावरून चढ उतार करायला लागता कामा नये, पुढे तिला त्रास होईल. सो दे आर थिंकिंग ऑफ शिफ्टिंग यू. व्हॉट? त्या म्हणत होत्या की तुम्हा दोघांना खालच्या रूम मध्ये शिफ्ट करायचा विचार आहे. आय डोंट अंडरस्टँड दिस. मला ना या घरातल्या लोकांचं काही कळतच नाही. मला न विचारता माझ्याबद्दल असे डिसिजन्स कसे घेऊ शकतात ते? अगं त्यांनी फक्त तसा विचार केलाय आणि नव्हे, मला वाटत नाही त्यात काही चुकीचं आहे. म्हणून तुला काहीच चुकीचं वाटत नाहीये? हे बघ, मी इकडे आता सेटल झालीये, मला कुठेही शिफ्ट व्हायचं नाहीये. पुन्हा नव्याने सगळं मांडत बसायचं का मी? अगं आम्ही आहोत ना, तुला कशाला कोणी काम सांगेल? आम्ही करू सगळं शिफ्टिंग, यू डोंट वरी. ते सगळं ठीक आहे, पण या खोलीत मला प्रायव्हसी मिळते आणि ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी तिकडे खाली कुठल्या तरी खोलीत जाणार
आणि सगळे डोकावणार माझ्या रूम मध्ये. कशी आहेस, बरी आहेस ना, गप्पा मारत बसणार. मला नकोय ते. आय नीड माय प्रायव्हेट स्पेस, दॅट्स इट. आता तू शांतपणे ब्रेकफास्ट कर, ते सगळं नंतर बघू आपण. कशी शांत राहू मी? मूडच गेला सगळा माझा. मला नकोय आता खायला. उगाच कशाचाही राग खाण्यावर नको काढूच आता. मला आता चेंज नकोय. मला कुठेही जायचं नाहीये, दॅट्स इट. तू खाऊन घे, आणि काकींनी सांगितलंय तुला दुसरं काही खावंसं वाटलं ते त्या करून देते. एवढी अमेझिंग न्यूज दिल्यानंतर मला अजून काही करावंसं वाटणार आहे, काही खावंसं वाटणार आहे? ॲज यू विश. हॉस्पिटलला जायचंय, सो टू गेट रेडी. टेक केअर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आत्या. बस. अरे तू त्या मिसेस देवेकरांना भेटलास का? हो हो, त्यांनाच भेटून आलोय आता. म्हणजे त्यांच्या तब्येतीत इम्प्रूव्हमेंट आहे आणि वजन पण वाढलंय. नाही, मी काल पाहिलं त्यांना, बट शी वॉज आस्किंग अबाउट यू. हो, पण काल तू गेली होतीस ना, म्हणून मी नाही गेलो. मग भेट बाबा त्यांना. फेवरेट आहेस ना तू त्यांचा. काल परवा तू जरा बिझी होतास वाटतं. हा, अगं तुला सांगायचंच राहिलं ते. तो माझा मित्र आहे ना, संतोष. अगं त्याला मानसीमध्ये इंटरेस्ट होता. अच्छा, मग? त्यामुळे तो माझ्या मागे होता 2 दिवस की तिच्याशी बोल वगैरे वगैरे. पण तोच बोलला शेवटी. पण इट डिडंट वर्क आउट. अच्छा, हे सगळं चाललं होतं काय? बोल, तब्येत ठीक आहे ना? ठीक होती, पण आता बिघडली. काय झालं, काय होतंय? शिफ्टिंग. काय? मोनिका, नीट सांग, काय होतंय? तुझ्या घरच्यांना ना अचानक काळजीचा अटॅक आलाय आणि त्यांनी डिसाईड केलंय की आपल्या दोघांनाही ते कुठल्या तरी खालच्या रूम मध्ये शिफ्ट करणार आहेत. अच्छा, तुला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी असं म्हटलं असेल. पण मुळात मला काही त्रास होतोय का हे त्यांनी विचारलंच नाहीये विक्रांत. असं परस्पर कसा डिसिजन घेऊ शकतात ते? मोनिका, ओव्हर रिॲक्ट करू नकोस, ओके? शिफ्टिंग सुरू झालंय का अजून? नाही ना? मग इतका त्रागा करून घेऊ नकोस. हे बघ, मला माझी प्रायव्हसी हवी. मी या रूम मधून कुठेही जाणार नाहीये. अरे, या रूम मध्ये जशी प्रायव्हसी आहे तशी कुठल्याच रूम मध्ये नाहीये. हे बघ, घरचे काय म्हणतायत ते मला आधी ऐकू दे. आणि एवढंच काम होतं का तुझं? हो विक्रांत, पण मी ठेवतो. घरी आल्यावर बघू काय ते. मला काम आहेत आता. बाय. हॅलो. अगं बाई मोनिका, काय ग, काही हवंय का? नाही, मला काही नकोय. तुम्ही ज्या कपड्यांच्या घड्या घालताय ते कपडे तुम्ही कपाटात ठेवणार आहात ना? हो. का ग? मग समजा हे कपाट नाहीसं झालं किंवा ही खोलीच नाहीशी झाली तर? काय? अगं असं काय बोलतीयस? तुम्ही माझ्या बाबतीत तेच करणार आहात ना आई? माझी खोली बदलायचा डिसिजन घेतलाय ना तुम्ही? या अशा अवस्थेत जिने चढायचे उतरायचे तुला त्रास होईल ना, म्हणून मला वाटलं तुम्ही दोघं खालीच येऊन राहिलात तर बरं नाही का? मला समजा ती खोली सोडायची नसेल तर? हो का? अगं पण मला वाटलं की तुम्ही... आई, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नका सांगू. मला काय वाटतंय ते ऐका ना प्लीज. हे बघा, मला माझी पर्सनल स्पेस हवी असते आणि ती खोली आता माझी आहे ना. मला नाही सोडायची ती खोली. आणि माझ्याच बाबतीत तुम्ही निर्णय घेऊन मोकळे झालात परस्पर. मला कसं वाटलं असेल? तुझ्या हितासाठीच मी... आई,
तुमच्या अतिप्रेमाचा आणि काळजीचा त्रास होतोय मला. मला नाहीये सवय या सगळ्याची. माझ्या आयुष्यात आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून नाही आवडत मला, म्हणून चिडचिड होते माझी. अगं तुला त्रास होतोय का? तू एक काम कर, तू आधी इथे बस. ये इथे बस. अगं मी तुला चिडवण्यासाठी काही नाही केलं बाळा, काही नाही केलं. हे घे पाणी. बापरे, मला माहितीच नव्हतं ग तुला एवढा राग येईल म्हणून. नाही म्हणजे तुला चिडवण्यासाठी नाही मी काही केलं. मला अनुभव आहे ना की गरोदरपणात काय त्रास होतो, म्हणून मी केलं. आई प्लीज तुम्ही रडू नका ना. ओके, आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. हा, रडून आपण निर्णय घेऊ शकणार आहोत का? प्लीज. अगो पण तू किती चिडलीस. नाही म्हणजे असा संतापी स्वभाव बरा नाही अशा अवस्थेत. तुझ्या तब्येतीला काही झालं तर? हे बघा, मला काहीच झालेलं नाही, एकदम नॉर्मल आहे मी. मग कशाला तुम्ही एवढी चिंता करताय? आणि तुमच्या या अति काळजीमुळे अजून तब्येत बिघडायची माझी. मधू थांब थांब थांब. तू ऐकलंस का? आता काय? आता तुझ्या व्यायामाची चांगली सोय होईल असं वाटतंय मला. म्हणजे तू जर काही प्रयत्न केलेस तर. हे बघ नानू, व्यायामाच्या बाबतीत माझ्याकडे काय आनंदी आनंद आहे तुला माहिती आहे. मी आपले एक तुला संधी म्हणून देतोय. मला काय व्यायाम हा करायलाच लागणार नाही. तू आपल्याला जर ती विक्रांची वरची रूम मिळाली तर, म्हणजे जिने चढ उतार करण्यात किती व्यायाम होईल तुझा. अरे पण आपल्याला कशाला हवी ती विक्रांतची रूम? आपली आहे ती बरी आहे की. अरे त्या रूमच्या जवळच सज्जा आहे. तिथून मला चांगलं लक्ष ठेवता येईल सगळ्यांवर. आणि मी जे रोज 40 सूर्यनमस्कार घालतो ना, ते सुद्धा मला तिथंच घालता येतील. तर डोकं वगैरे फिरलंय का रे नानू? काय बोलतोस, तुला तरी कळतंय का ते? अरे तुला कोणी विचारलंय का, किंवा आपल्याला कोणी विचारलंय का त्या खोलीबद्दल? काय आहे, मोनिकाला आता खालच्या रूम मध्ये शिफ्ट करायचं अशी चर्चा मी सकाळी कानावर ऐकली. तर हे लोक आपल्याशी या विषयावर का बोलत नाही हेच मला कळत नाही. नानू, आपल्या खालच्या खोलीत बसूनही तू व्यवस्थित सर्वांवर नजर ठेवून आहेस का नाही? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे. अरे याच समाधानी वृत्तीचा मला राग येतो. चांगली प्रगती करायला नको ह्या जुन्या लोकांना. छे. म्हणजे आम्ही जुनी माणसं काळजी करतो हे चुकीचं वाटतं तुला? नाही, तसं नाही आजी, पण तुमच्या काळजीपेक्षा आमचं मत जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली आजी, मला माझा फ्रीडम हवा असतो. म्हणजे कसं राहायचं, कुठे राहायचं, काय करायचं हे ठरवण्यासाठी. सॉरी पण आजी, मला न विचारता माझ्याबद्दल निर्णय घेतले जातात. कधी कधी न विचारता, कधी जबरदस्तीने. कोणी घेतला निर्णय तुला शिफ्ट करायचा? आईंनी आजी. म्हणजे बघा ना, त्यांनी मला येऊन काहीच सांगितलं नाही, त्यांनी स्वतःच ठरवलं सगळं.
मानसीने मला येऊन सांगितलं की आई असा काहीतरी विचार करत होत्या म्हणून. हो. आणि जेव्हा मी त्यांना विचारायला गेले त्या रडायला लागल्या. मग पुढे काय करू ते मला खरंच कळलं नाही आजी. अलका रडायला लागली? हो बघा ना, म्हणजे त्या अशा रडायला लागल्या ना की जणू सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. आजी कसं आहे ना, मी रडायला लागले की काय बोलायचं ते मला खरंच कळत नाही. आता तुम्हीच सांगा ना आजी, बोलून प्रश्न सोडवायचा का रडून? बोलव अलकेला. नको 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 नको, मीच बोल. आई ग देवा, अरे बाप. अलके, ए अलके, ये बाई ग ये. काय झालं? काही नाही. काय नाही? रडत कशाला होतीस? नाही नाही, काही नाही. किती घाबरते सालकी. आणि कोणाला? हिला? नाही तसं काही नाही. मला एक सांग, वरच्या खोलीतून हिला खालच्या खोलीत हलवायचा निर्णय तू घेतलास? हो, पण मी ना असा विचार केला होता की च्या खोलीतून खालच्या खोलीत हलवायचा निर्णय तू घेतलास का? हो की नाही एवढं मला सांग. हो, पण ते हिच्या भल्यासाठीच आई. पण मी बदलेन निर्णय. म्हणजे हिला त्रास होणार असेल तर माझा काही आग्रह नाही, मला चालेल. अलका, का घेतलास तू असा निर्णय? आई, या अवस्थेत हिला जिने चढायला उतरायला त्रास होईल म्हणून मी हा निर्णय घेतला. गीता मोहनला विचारलं तर ते सुद्धा त्यांची खोली बदलायला हो म्हणाले. बरोबर आहे तुझं. रडायला काय झालं तुला? तिला ते आवडलं नाही ना, म्हणून मला भीती वाटली. भीती? आणि सुनेची? अगं तू सासू आहे ना अलके. गेल्या 30 वर्षात मी कधी घाबरले का? मी पण सासूच आहे ना. मग हं? नाही. अगं तू कशाला घाबरते तिला? सासू आहेस तिची. वयानी आणि अनुभवानी मोठी आहेस ना. तू योग्य तो विचार करून ठरवलंयस ना तिला खालच्या खोलीत आणायचं. मग ते सगळं तिला ठासून सांग. तिने तुझं ऐकलंच पाहिजे. मी बघते ना ती कशी नाही ऐकत ती. मला नाही जमणार. तुम्ही बघा काय ते. तू ठरवलंय ना ते फक्त तू मोनिकाला सांगायचं. अशा पद्धतीने सांग की यावर तिची बोलायची हिंमतच होणार नाही. पुढचे काही महिने तू खाली गीताच्या खोलीत राहशील. राहशील का? राहशील का? राहा असं सांगायचं. म्हणजे राहा, कारण ते तुझ्या आणि तुझी काळजी घेणाऱ्या आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने जास्त फायद्याचं ठरेल. तुझं काय म्हणणं आहे यावर? मला काहीच म्हणायचं नाही. अलके, आज जे तुला जमलं ना ते नेहमी जमायला हवं. यापुढे मी काहीही करणार नाही. तुला नियमित सातत्याने हे करायला हवं. करशील ना? मी विचारणार नाही, तू करायचंच.